तुमच्या घरात इंडेन, भारत गॅस किंवा HP गॅसचा सिलेंडर आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. LPG ग्राहकांसाठी E-KYC करण्याची अंतिम मुदत आता जवळ आलेली आहे आणि तुम्ही अजूनही LPGची E-KYC केली नसेल तर सबसिडीवर परिणाम होऊ शकतो किंवा LPG सेवांवरती देखील परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत LPGची E-KYC नेमकी कोणी करायची आहे, E-KYC करण्याची अंतिम मुदत काय आहे, घर बसल्या मोबाईलवरून E-KYC कशी करावी, E-KYC न केल्यास काय परिणाम होऊ शकतो, त्याचबरोबर LPG सिलेंडरची सध्याची किंमत किती आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या देशातील घरगुती LPG ग्राहकांसाठी आधार आधारित बायोमेट्रिक E-KYC प्रक्रिया सध्या सुरू आहे. सरकार आणि तेल कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांचे प्रमाणीकरण करण्याची ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. विशेषतः ज्या ग्राहकांना LPG सिलेंडरवरती सबसिडी मिळते त्या ग्राहकांसाठी E-KYC करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिकृत PMUI माहितीनुसार LPG E-KYC साठी ऑइल मार्केटिंग कंपनीच्या मोबाईल ॲप सोबत आधार फेस RD ॲप वापरून घरबसल्या फेस बेस्ड बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करता येते. सध्या LPG E-KYC करण्यासाठी 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, E-KYC केली नाही म्हणजे तुमचे LPG कनेक्शन कायमचे रद्द होईल असे समजणे योग्य नाही. पण E-KYC प्रलंबित राहिल्यास सबसिडीचा लाभ थांबू शकतो किंवा LPG सेवा किंवा बुकिंगमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. काही भागांमध्ये E-KYC प्रलंबित असलेल्या ग्राहकांच्या सिलेंडर बुकिंग किंवा डिलिव्हरीमध्ये अडथळे आल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा E-KYC वेळेत पूर्ण करून घेणे चांगले असेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे LPG गॅसची E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये मोठ्या रांगा लावण्याची गरज नाही. तुमच्या LPG कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपवरून देखील तुम्ही LPGची E-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी इंडेन, भारत गॅस किंवा HP गॅस यापैकी ज्या कंपनीचा LPG तुमच्याकडे असेल त्या कंपनीचा अधिकृत मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्यासोबतच आधार फेस RD हे ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करा. त्यानंतर तुमच्या LPG कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपमध्ये जाऊन तुम्ही E-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. सर्वप्रथम आपल्या LPG कंपनीचे अधिकृत ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा LPG कनेक्शनशी संबंधित मोबाईल क्रमांक आणि ग्राहक क्रमांकाने लॉग इन करा. त्यानंतर E-KYC किंवा आधार ऑथेंटिकेशनचा पर्याय निवडा. तुमचा आधार क्रमांक आवश्यक असल्यास प्रविष्ट करा. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया सुरू करा. आधार फेस RD ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्याचे प्रमाणीकरण केले जाईल. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तुमची E-KYC पूर्ण झाल्याचा स्टेटस तपासा. महत्त्वाचे म्हणजे फक्त ॲप डाउनलोड करून ठेवणे म्हणजे E-KYC पूर्ण झाली असे होत नाही. E-KYCचा स्टेटस कंप्लीटेड किंवा सक्सेसफुल आहे का हे नक्की तपासा. काही ग्राहकांना फेस ऑथेंटिकेशन करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नाही, तर तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही ही E-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सबसिडी. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना LPG सबसिडीचा लाभ मिळतो. E-KYC पूर्ण नसल्यास या लाभाच्या वितरणावर परिणाम होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा LPG सबसिडीचा लाभ घेत असाल तर E-KYC वेळेत पूर्ण करणे विशेष महत्त्वाचे आहे. आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न असेल, सध्या घरगुती LPG सिलेंडर किती रुपयांना मिळतो? 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमती शहरानुसार वेगवेगळ्या आहेत. दिल्लीमध्ये 942 रुपये, कोलकातामध्ये 968 रुपये, मुंबईमध्ये 941.50 पैसे, चेन्नईमध्ये 957.50 पैसे. मात्र LPGच्या किमती आणि सबसिडीमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शहरातील सध्याची अधिकृत किंमत बुकिंग करण्यापूर्वी तपासणे महत्त्वाचे आहे. E-KYC प्रक्रिया पूर्ण करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका. त्याचबरोबर व्हॉट्सॲप किंवा SMS वरती आलेल्या संशयास्पद लिंकवरती
तुमचे आधार नंबर किंवा OTP किंवा बँक खात्याचे डिटेल्स देऊ नका. LPG कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेच आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करावी. तर मित्रांनो, दिनांक 16 ऑगस्ट 2026 पूर्वी LPGची eKYC प्रक्रिया नक्की पूर्ण करा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.